श्री स्वामी समर्थ. आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे. नवरात्र ही साधारणपणे 9 दिवसांची असली तरीसुद्धा यंदा तिथीमध्ये वाढ झाल्याने नवरात्री ही 9 ऐवजी 10 दिवसांची आहे. त्यामुळे देवीची पूजा करण्यासाठी, उपासना करण्यासाठी एक दिवस हा यावर्षी जादा मिळालेला आहे. नवरात्रीमध्ये आपण देवीची मनोभावे पूजा करत असतो. देवी ही नवरात्रीच्या काळामध्ये पृथ्वीवरती असते. त्याचप्रमाणे आपली कुलदेवी ही सुद्धा आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपाने वास्तव्याला असते. नवरात्रीच्या काळामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे देवीची उपासना करत असतो. आपण आपल्या देवीची ओटी भरत असतो. त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये आपण कन्यापूजन करत असतो. घटस्थापनेच्या दिवशीच आपण म्हणजे पहिल्याच दिवशी आपल्या घरामध्ये घटाची स्थापना सुद्धा करत असतो. आणि अजून एक गोष्ट आपल्याला नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी नवरात्र संपेपर्यंत करायची आहे, ती म्हणजे गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे. जी गोमाता आहे, जिला हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, तर अशा गाईला एक वस्तू आपल्याला आवर्जून खायला द्यायची आहे, ज्यामुळे आपले जन्माचे दारिद्र्य संपेल, गरिबी नष्ट होईल, आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल, आपल्या मुलांची प्रगती होईल, आपल्या घराचे सुद्धा कल्याण होईल. आपल्या मुलांसाठी आपल्याला कोणती वस्तू खायला द्यायची आहे, जर आर्थिक समस्या असतील तर कोणती वस्तू खायला द्यायची आहे, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा. गोमातेची पूजा करणे हे अत्यंत शुभ मानले जाते आणि नवरात्रीमध्ये जर आपण गोमातेची पूजा केली, तिला जर एक वस्तू खायला दिली, तर नक्कीच आपल्याला नवदुर्गेचे आशीर्वाद हे प्राप्त होतील. गाय ही वायुतत्वाचे प्रतीक आहे. ऋग्वेदाने गायीला अग्न्या म्हटलेले आहे. गाय ही अद्वितीय आहे तर असे यजुर्वेद सांगतो. तर अथर्ववेदामध्ये गायीला संपत्तीचे घर म्हटलेले आहे. गायीच्या शेणाच्या गवऱ्यांचा धूर केला तर वातावरण शुद्धी होते. गायीच्या गळ्यामध्ये घंटा बांधली तर 33 कोटी देवतांची आरती केल्याचे पुण्य मिळते. गायीच्या शेणामध्ये लक्ष्मी वास करते तर तिच्या गोमूत्रामध्ये गंगेचे वास्तव्य आहे. आपल्या घरातील वातावरण शुद्ध होण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडत असतो. तर अशा या गायीला आपल्याला अवश्य एक वस्तू नवरात्र संपेपर्यंत कोणत्याही दिवशी खायला द्यायची आहे. ज्या व्यक्तीचे भाग्य साथ देत नाही, ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आर्थिक समस्या आहेत, गरिबी आहे, दारिद्र्य आहे, पैशाच्या अडचणी आहेत, तर अशा व्यक्तींनी अवश्य हा साधा आणि सोपा उपाय हा नवरात्र संपेपर्यंत कधीही करायचा आहे. गाय जी आहे तर ती आपल्या घरी असेल तर आपण त्या गायीला ही वस्तू खायला देऊ शकतो, किंवा आपल्या आजूबाजूला गाय असेल आणि आपल्याला जर जवळपास गाय नाही मिळाली तर आवर्जून आपल्याला गोशाळेमध्ये जायचं आहे आणि गोशाळेमध्ये जाऊन आपण ही वस्तू नक्कीच गायीला खायला द्यायची आहे आणि गायीच्या एका अंगाला सुद्धा स्पर्श करायचा आहे. फक्त भाग्यवान लोकांच्या दारामध्ये गोमाता ही येत असते. नवरात्रीमध्ये दारामध्ये गोमाता येणे तर हा अत्यंत शुभ संकेत असतो. नवरात्रीच्या काळात आपल्या दारामध्ये जर गाय आली तर आपण खूप भाग्यवान आहोत. तर अशा वेळेला त्या गायीला हळदी कुंकू लावायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जे काही असेल तर ते आपण त्या गायीला खायला देऊ शकतो. आता आपल्या जीवनामध्ये जर आर्थिक समस्या असतील, दारिद्र्य काही केल्या संपत नाही, तर आपल्याला गायीला कोणती वस्तू खायला द्यायची आहे. ज्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर त्या दिवशी आपल्याला आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो त्यावेळेला पहिली पोळी गायीसाठी बनवायची आहे. म्हणजे पहिली चपाती ही गायीसाठी बनवायची, तिला तूपच लावायचं आहे. आता जर तूप नसेलच तर आपण तेलाची चपाती बनवू शकतो. आणि जेव्हा आपल्याला गायीला ही वस्तू खायला द्यायची आहे म्हणजे दिवसभरामध्ये कधीही आपण हा उपाय करू शकतो. तर त्या अगोदर 5 मिनिटे आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे. एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये ही जी चपाती आहे जी आपण गायीसाठी बनवलेली आहे ती ठेवायची आहे आणि त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला दुर्गा मातेचं स्मरण करायचं आहे. या सृष्टीचे पालनकर्ते श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं सुद्धा स्मरण करायचं आहे. आणि इतर ज्या देवदेवता आहेत, आपले इष्टदेवता असतील तर त्यांचं सुद्धा स्मरण करायचं आहे. आणि आपली जी इच्छा आहे, आपल्या आयुष्यामध्ये जी समस्या आहे तर ती समस्या बोलायची आहे आणि ही समस्या नष्ट व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपल्याला ही चपाती आणि त्यावरचा गुळाचा खडा घेऊन ज्या गायीला आपण हे खायला देणार आहोत त्या ठिकाणी जायचं आहे. गायीला आपल्याला सर्वप्रथम पायावरती पाणी ओतायचं आहे, पायाला हळदी कुंकू लावायचं आहे, कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि यानंतर ही वस्तू आपल्याला खायला द्यायची आहे. त्यानंतर आपली इच्छा गायीच्या कानामध्ये सांगायची आहे. जेव्हा आपण आपली इच्छा गायीच्या कानामध्ये सांगतो तर ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. त्यानंतर गायीला धूप दीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि गायीच्या पायासुद्धा पडायचं आहे.
तसेच गायीवर सर्व नक्षत्रांचा प्रभाव पडतो, त्यामुळे गायीच्या वरच्या पाठीच्या भागात जो उंचवटा आहे तर त्या ठिकाणी सूर्यकेतू नाडी असते आणि त्या उंचवट्यावरून आपल्याला जास्तीत जास्त हात फिरवायचा आहे. असे म्हटले जाते की या उंचवट्यावरून आपण जितका हात फिरवतो तर तेवढं आपलं दारिद्र्य नष्ट होते, त्याचप्रमाणे सर्व आजारांचा नाश होतो आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारते. त्यामुळे ज्यांना आर्थिक समस्या आहेत अशा व्यक्तींनी या दिवशी अवश्य गाईला चपाती आणि गुळाचा खडा खायला द्यायचा आहे. आता आपली मुले जर अभ्यासामध्ये मागे असतील आणि काही केल्या त्यांची स्मरणशक्ती सुधारत नाही किंवा त्यांची प्रगती होत नाही, तर अशा मुलांच्या हातून हिरवा चारा गाईला खायला द्यायचा आहे. मुठभर हिरवा चारा जरी खायला दिला तरी सुद्धा आपली मुले जी आहेत तर त्यांचा किरकिरेपणा, हट्टीपणा कमी होतो. त्याचप्रमाणे मुलांची प्रगती होत असते. हिरवा चारा गाईला खायला दिल्यामुळे बुध ग्रहाची स्थिती सुधारते. त्याचप्रमाणे सर्व संकटे सुद्धा नष्ट होत असतात. जर काही कामे रखडलेली आहेत, काही केल्या ती पूर्ण होत नाहीत किंवा आपण खूप कष्ट करतो आणि त्या कष्टाला हवे तसे फळ मिळत नाही, तर अशा व्यक्तींनी काय करायचं आहे, आपल्याला नशिबाची साथ मिळावी म्हणून उजव्या आपल्या हाताच्या तळहातावरती गुळाचा एक खडा ठेवायचा आहे आणि तो हात जो आहे तर तो गायीसमोर धरायचा आहे. म्हणजे थोडक्यात काय, आपला हात गायीसमोर न्यायचा जेणेकरून तो गुळाचा खडा खाताना गायीची जीभ जी आहे तर ती आपल्या हातावरून फिरेल. असे म्हटले जाते की गायीने जर आपला हात चाटला म्हणजे गायीची जीभ ही जर आपल्या हातावरून फिरली तर आपल्या हातावरील रेषा ह्या सक्रिय होतात आणि आपले नशीब चमकते. त्यामुळे ज्यांना नशिबाची साथ हवी आहे तर त्यांनी अवश्य गाईला गुळाचा खडा खायला द्यायचा आहे. तर अशा प्रकारे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने करता येणार असा हा उपाय आहे. नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी आपण हा उपाय करू शकतो. मासिक धर्म असताना, सुतक असताना मात्र हा उपाय अजिबात करू नये.